गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा। आज आम्ही चाललेलो आहो महालमध्ये। महालची चितारवळीतले जेवढे गणपती आता निघणार आहे, मोठे मोठे गणपती जे आपल्या स्थानवर जाणार आहे त्या गणपती आम्ही पाहायला चाललो होतो। इथे महालचा गणपती आहे, इथे मंदिर आहे खूप मोठा, बघू शकता किती छोटे छोटे आणि किती सुंदर सुंदर गणपती आहे। छान बाळ गणपती पण आहे आणि इथे मूषक वगैरे पहा किती सुंदर सुंदर बनवलेले होते। आणि इथे गौराई पण तयार झालेली आहे, कारण की 5 दिवसांनी गौराई पण येत असते। आणि जे मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे आपण गणपती ज्याला काहीच नव्हतं ते बघू शकता किती सुंदर तयार झालेले आहे। छान मोठे मोठे, पहिले काहीच नव्हते दिसत पण आता पूर्ण पेंटिंग वगैरे करून त्यांचे जे माळ वगैरे घालून त्यांची तयारी वगैरे करून खूप सुंदर सुंदर गणपती दिसत आहे। त्यांचे जे वस्त्र आहे त्यांना पेंटिंग वगैरे करणं आणि खूप छान छान गणपती आहे। कोणते तर तयार पण नाही झालेले आहे आणि हा तयार झालेला आहे पण पूर्ण झालेला नाही आहे। आणि इथे छोटे छोटे पण गणपती आहे आणि मोठे मोठे पण गणपती आहे। किती सुंदर आणि किती सोबर दिसते गणपती, बघू शकता तुम्ही। इथे मोठे मोठे छान गणपती आहे, असं वाटत होतं की पाहतच राव एवढे सुंदर सुंदर दिसत होते गणपती, एवढे आकर्षित होते गणपती का खूप जास्त। इथे पेंटिंग वगैरे चालू आहे त्यांची आता पण, कारण की खूप जास्त गणपती असल्यामुळे खूप वेळ लागत असते आणि मोठे मोठे गणपती असल्यामुळे इथे गौराई पण आहे। आणि इथे मूषक वगैरे पहा किती सुंदर, किती प्रकारचे मूषक पण आहे। आणि इथे हे गणपती खूप सुंदर सुंदर आहे, असं वाटत होतं की पाहतच राहा, नुसते व्हिडिओ करत राहा। आणि मग आम्ही त्या दुकानातून बाहेर पडलो आणि हे लोक चालले होते आणि हा अंश नुसता गणपती खेळायला मागत होता का मला दे म्हणून, त्याला वाटत होतं की खेळणं आहे। आम्ही सांगितलं, मग त्या गणपतीमध्ये वगैरे शूट वगैरे चालू होता। नागपूरमध्ये पण आता शूट वगैरे चालू होऊन राहिले आणि इथे मी कप घेऊन राहिली होती आणि विचारत होती कोणते कप घेऊ कोणते नाही म्हणून, काही घरी एक पण कप ठेवत नाही अंश, पूर्ण फोडून टाकते। त्याला पूर्ण रॅकवर हात पोचत असते। मग आम्ही घरी आल्यावर मग मम्मी म्हणते की आपल्याला बाहेर जायचं आहे। मग आम्ही परत घरी आलो आणि इथे कप वगैरे घेऊन झालेले होते आणि खूप बार्गेनिंग करत होती आणि दिले शेवटी त्यांनी। नंतर आम्ही घरी आलो आणि नामकरणाचा कार्यक्रम होता, आम्ही तिथे वगैरे जेवण करायला गेलो। नंतर आम्ही इथे तो छोटा बाळ किती सुंदर आहे। आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।